उमेदवाराची आणि अशा व्यक्तीची गरज आहे आणि म्हणून आपण सर्वांनी दादांच्या पाठी उभं राहावं एवढी विनंती या ठिकाणी करतोय। दादा अतिशय चांगलं काम तुम्ही या ठिकाणी करताय। हे सर्व करत असताना लोकसभेच्या वेळेला आपण आमच्या पुढे राहून आमच्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय सुनील तटकरे साहेबांना विजय करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली आणि म्हणून आमचंही कर्तव्य लागतं की आज तुमची आम्ही देणे लागतोय आणि म्हणून हे देण्यासाठी आमचे सर्व सहकारी तुमच्या पाठीचे असतील एवढे आपल्याला विश्वास देतो। परत एकदा मी माझ्या पक्षाच्या वतीनं आपल्याला आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद जाधव साहेब, आपण जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांना त्यांना आशीर्वाद दिले। मी सगळेजण उत्सुक आहात की ज्यांचं आपल्याला लाडक्या आमदारांचं आज आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित आहात जनसंपर्कांनी आणि आता आपण इथं फॉर्म भरण्यासाठी जाणार आहोत। तरी सगळ्यांच्या वतीनं मी विनंती करतो दादा आपण आपल्या मित्रांना आपल्या बहिणींना आपल्या आईना आपल्या वडिलांना धारी मंडळांना संबोधित करा। दादा आगे बढ़ो। योगेश दादा आगे बढ़ो, योगेश दादा आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी भवानी, सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जय, छत्रपती संभाजी महाराजांचा जय, महायुतीचे योगेश दादा आगे बढ़ो। सर्व नेते, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सन्माननीय रामदासभाई कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाबाजीराव जाधव साहेब, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रीतमजी रुखे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशीभाऊ, उपस्थित महायुतीचे सर्व नेते, सन्माननीय व्यासपीठ आणि आज महायुतीला तुमच्या या दादाला आशीर्वाद द्यायला आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो। आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने जर उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। अधिक वेळ घेणार नाही, आपल्याला फॉर्म भरायला जायचंय, परंतु आज मात्र ही फॉर्म भरायची रॅली नाही, ही 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीची 23 नोव्हेंबरची विजयाची रॅली आहे। याबद्दल आता कुठलीही शंका राहिलेली नाही। आज या महारॅलीच्या निमित्ताने एवढंच आत्मविश्वासाने सांगेन, योगेश दादा शिवसेना महायुतीचा विजय होणारच आहे। फक्त मी मागच्या वेळी सांगितलं होतं तसं आपल्याला काठावरती पास व्हायचं नाही, कमीत कमी 50,000चं मताधिक्य मिळवायचं आहे आणि त्या 50,000च्या मताधिक्याच्या दृष्टीने ठरवलं आजचे पहिलं पाऊल आहे। या पुढची जेवढी पावलं आपण टाकू विरोधकांना गाडायचं आहे, तर ह्या पुढे उठता कामा नये, ह्या पुढे आपल्या समोर निवडणूक लढायची हिंमत देखील होता कामा नये, अशी परिस्थिती करून ठेवायची आहे। आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत। आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा असतील, केंद्रीय मंत्री सन्माननीय रामरावजी आठवले साहेब असतील, सर्व नेत्यांचे आशीर्वाद सोबत आहेत। मगाशी येत असताना सन्माननीय सुनील तटकरे साहेबांचं माझं बाबाजीराव बोलणं झालं। मगाशी येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी देखील माझं बोलणं झालं, त्यांनी देखील आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांची देखील साथ आपल्याला आहेत आणि स्वतः सांगितलं ते मतदारसंघात स्वतः येणार आहे। आज आपले नेते शिवसेनेचे नेते रामदासभाई आपल्या पाठीशी उभे आहेत आणि इतका मोठा जनसमुदाय सोबत असताना मला कुठल्याही घाबरायचं कारण नाही, बरोबर की नाही? विजय प्राप्त होणार ना, 50,000चं मताधिक्य मिळवणार ना, अशीच ताकद हा जल्लोष आपल्याला 20 नोव्हेंबरला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून महायुतीला विजय करायचा आहे। पुन्हा एकदा आपल्याच मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आपल्याला विराजमान करायचं आहे। ह्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हा, एवढंच फक्त आवाहन करतो आणि विनंती करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर एक पक्षप्रश्न। धन्यवाद दादा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याच सरकारचे बसतील आणि त्यामध्ये आपण नक्की मंत्री असाल असं सगळ्यांच्या वतीने आम्ही जायचं। माननीय नेते रामदासभाई कदम यांना हॅलो
या ठिकाणी एक पक्षप्रवेश आहे. खेरडी साईनगरचे शशिकांत सुभाष पवार, चेअरमन खेरडी सोसायटी तंटमुक्त अध्यक्ष, यांच्या समेत अमित कदम, सूर्यकांत जाधव, पुरुषोत्तम खेडेकर, गोपाल जाडे, अमित साळुंके, शिवा साळुंके, संदीप साळुंके, अशोक कदम, सुरेश कदम, सुरेंद्र कदम, राहुल पूर्वी कदम, अर्चना कदम, उज्ज्वला खाडेकर, विद्या जाधव, सुरेखा कदम, नीता पवार, पूजा खाडेकर, मंजुळा खाडेकर, मयूर कदम, श्रद्धा साळुंके, पूर्वी साळुंके यांनी माने आमदारांचा विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मी सर्व शिवसैनिकांचे सर्व काळाजी साहेबांचे सुभाष पवार यांच्या सर्व टीमचं गिरडीच्या सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे. या सर्व सैनिक वेडे करू जीवाचे या ठिकाणी हा पक्षप्रवेश गिरडीच्या साईनगरच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दादा विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. त्यांचा या ठिकाणी आभार. या ठिकाणी आलेल्या सर्व शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय या महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे सुद्धा या ठिकाणी सर्वांचे स्वागत. आपण यानंतर या नंतर साहेब या ठिकाणी भाई त्यांचं भाषण होणार आहे. त्यानंतर आपण त्यांचा प्रवेश झालाय स्टेज खाली करायचं. त्यानंतर आपली प्रचाराची होऊन आपण प्रांत ऑफिसला सर्व झालं तुझ्या सर्व विनंती आपण खाली खाली सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या खाली देऊ. धन्यवाद. खेळाडूचे सर्व पदाधिकारी आणि पक्षप्रवेश केल्याबद्दल धन्यवाद. यानंतर शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांनी या ठिकाणी आपल्या प्रचार समितीनिमित्त सर्व संबोधित करावे अशी मी विनंती करतो. आदरणीय शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम की ज्या सर्व मतदारसंघाचा आशीर्वाद योगेशदादांना आहे, पण या मतदारसंघावर ज्यांचा आशीर्वाद आहे असे शिवसेना नेते माननीय रामदासभाई कदम यांचे विचार या ठिकाणी आपण ऐकण्यासाठी उत्स्फूर्त आहात. मी माननीय भाईंना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन, आपलं मनोगत ऐकण्यासाठी सर्व जनता उत्सुक झालेली आहे. गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज संस्थापक, सिंहासनाधीष्ठित राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. हम तुम्हारे साथ हैं, योगेश दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा, योगेश दादा, एकच वादा, योगेश दादा, एकच वादा, योगेश दादा, एकच वादा, योगेश दादा, एकच वादा, योगेश दादा. होय बांधवांनो, आज ही भगवी लाट इथे दापोलीला फॉर्म भरण्यासाठी आपल्या योगेश दादाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेली आहे. अनेक सभा मी पाहिल्या, पण इतका मोठा जनसमुदाय मी फॉर्म भरण्यासाठी पहिल्यांदा पाहतोय. अरे आता मला सांगा, या मी पण तेच म्हणतोय ना. अरे मला सांगा, या भगव्या लाटेमध्ये हे काय थोडस इकडं तिकडं येऊन माकड उड्या मारताय, त्याचा कायमचा बंदोबस्त झाल्याशिवाय राहणार नाही. विकासाचं काय नाव आहे काय? 5 वर्षात 10 वर्षात काही नाही. जिथं जायचं, लोकांची घरं फोडायची, वाडी फोडायची, पुण्याच्या मैदानाला जायचं, पुण्याला बावशाला जायचं,
कुठल्या बाईला किती महिने झाले, कधी प्रसूत होणार आहे, कधी बालस्थळ होणार आहे मुलाचं, कुठला माणूस हॉस्पिटलला ऍडमिट आहे, तो कधी मरणार आहे, याच्या पलीकडे कार्यक्रम काही नाही, काही नाही. आणि दादानी अरे 5 वर्षामध्ये 2,500 कोटी या मतदारसंघामध्ये आणले. अरे विकास म्हणजे तेवढेच झाला. मला आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आमचे दादा म्हणजे अजित दादा यांचे मनापासून आभार मानले पाहिजे. मला धन्यवाद द्यायला हवे सगळ्यांना. योगेश दादाने निधी कामं मागितली 5 वर्षामध्ये विकासासाठी. ते विकासाचे खोके द्यायचं काम माझ्या या शासनानं केलं, माझ्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं. आता खोके काय असतात, विकासाचे खोके काय असतात, आता उद्धव ठाकरेला कळेल. आता उद्धव ठाकरेला कळेल खोके 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 बोके बोके बोके. 2,500 कोटीचे खोके आणले दादानी विकास कामासाठी. अरे 2.5 वर्षात तुम्ही किती दिले? उद्धव ठाकरे मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतात ना, मग शिवसेनेच्या आमदारांना 2.5 वर्षामध्ये किती खोके विकासासाठी दिले? हिंमत असेल तर सांगा महाराष्ट्राला, सांगा महाराष्ट्राला. तुम्ही फक्त मातोश्रीमध्ये लपून बसला होता. तुम्ही मातोश्रीतून बाहेर पडू शकत नाही. आणि आज शिवसेना प्रमुखांच्या विचारांची पायमल्ली केली. या भगव्या झेंड्याला डाग लावण्याचं पाप उद्धवजी तुम्ही केलं. हा महाराष्ट्र उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला राजकीय दृष्ट्या कायमचा गांड्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करण्यासाठी आलोय. दादाने मी एकच सांगितलंय, दादा आता विकास होईलच. यापुढे फक्त एकच कलमी कार्यक्रम ठेवायचा. माझ्या सगळ्या प्रत्येक घरामध्ये ही घरं बंद आहे, 50% घरं बंद आहे. सगळी मुलं ही नोकरीसाठी, चाकरीसाठी, भाकरीसाठी आपलं घर दाग आपल्या आई वडिलांना, आपल्या गावच्या कुलस्वामीला सोडून नोकरीसाठी बाहेर गेलेत. दादाला फक्त पुढच्या 5 वर्षामध्ये एकच मी सांगितलंय, दादा हा विकास आता होईलच. पण माझ्या दापोली मतदारसंघातला एकही मुलगा आता बेरोजगार होता कामा नये. माझे एकही महिला बचत गटांना सक्षम करण्याचं काम आता दादा करेल. मला पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. आज मला समोर आहेत ऊन प्रचंड पडतोय. मी सुद्धा थोडासा गॉगल लावण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा, पण तुम्हाला सगळ्यांना बघितलं, तुम्ही सगळ्यांना उन्हामध्ये आहात. मी तो गॉगल पण काढून ठेवला, तपशील नंतर काहीतरी झाले. पण मागे सावली देखील, स्टेजच्या मागे सावली देखील, त्या झाडाखाली, त्या रस्त्यावरती हजारो लोक दादाला आशीर्वाद देण्यासाठी उभे आहेत. माझी सगळ्यांना विनंती आहे, असं मतदान झालं पाहिजे, देशाला मतदान झालं पाहिजे. दादांच्या प्रेमापोटी असं मतदान झालं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आई तुळजाभवानीचा भगवा झेंडा, भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती हजारो वर्षापासून भटकत असलेला हा भगवा झेंडा, शिवसैनिकांचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा दापोली विधानसभेवरती डवलानं फडकला पाहिजे. बघा आज मुद्दाम उदय आले काय, कुठं आहे बाई? इकडे बाई टोपी काढ. ही आजारी होती, हॉस्पिटलला होती. दादा हॉस्पिटलला गेला नाही, दादा दापोलीच्या जनतेची सेवा करत चालला होता. आणि म्हणून सांगितलं आज माझ्या हृदयाला सगळ्या लोकांना बघू दे. हा जनसेवेसाठी, जनसेवा ही स्वसेवा या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाला पण प्रसंगी बाजूला ठेवून ज्यांनी ह्या तालुक्याची 5 वर्ष सेवा केली. बांधवांनो, प्रचंड मताने असा निवडून द्याल की पुन्हा या दापोली मतदारसंघामध्ये इथं येऊन फॉर्म भरण्याची कुणाची
इतक्या मोठ्या मतदारसंघात आपण निवडून द्याल. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, धन्यवाद भाई. सर्व व्यासपीठावरील सर्व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद मानतो. आलेल्या सर्व जनसमुदायाला, सर्व शिवसैनिक आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवसैनिकांना मी धन्यवाद देतो. आणि या इथून आपण रॅलीने शिवस्मारक इथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपण ही रॅली आपली एसटी स्टँड कडून मच्छी मार्केट आणि तिथून मग आपण प्रांत कार्यालयामध्ये आपल्या सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण सगळेजण तिथे सोबत जाणार आहोत. तरी शिस्तीने आपण सगळ्यांनी इथून पुढे जायचं आहे. याचबरोबर मी धन्यवाद म्हणतो सन्माननीय सिद्धेशदादा कदम यांचे देखील इथे उपस्थित आहेत. मी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण ज्या पद्धतीने शिस्तीने आपण इथे आलात त्याच पद्धतीने शिवसेनेच्या सगळ्यांनी आणि सर्व जे काही आजूबाजूचे सर्व जे शिवसैनिक आलेले आहेत, सर्व पदाधिकारी आलेले आहेत, त्यांनी मिळून आपल्याला पुढे जायचं आहे. धन्यवाद. जय पण घेऊन आलो. अरे आता इथे हम तुम्हारे साथ हैं. मैडम